कर्जमाफी झालीच पाहिजे. नियमित कर्जदारांना 2 लाखाचा रिलीफ मिळालंच पाहिजे. नियमित कर्जदारांना 2 लाखाचं प्रोत्साहन अनुदान मिळालंच पाहिजे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या. पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करा. वन देवस्थान, गायरान, वर्कर्स आणि घरांच्या तळ जमिनी नावे कराव्यात. या मागण्यांसाठी आज राज्यातील 23 जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी तीव्र आणि व्यापक निदर्शनं करून जेलभरो आंदोलनं करण्यात आलीत. ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, परभणी, नांदेड, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार अशा 23 जिल्ह्यांमध्ये आंदोलनं करून निवेदनं देण्यात आली. सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यास किसान सभेच्या नेतृत्वाखाली दिनांक 20 ऑगस्ट रोजी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर भव्य बेमुदत राज्यव्यापी महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. राज्यभर झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर अशोक ढवळे, JP गावित, डॉक्टर अजित नवले, उमेश देशमुख, आमदार विनोद निकोले, किरण गहला, इरफान शेख, सुभाष चौधरी, उद्धव पौळ, अजय बुरांडे, डॉक्टर अमोल वाघमारे, सदाशिव साबळे, यशवंत झाडे, अर्जुन आडे, शंकर सिडाम, कुमार मोहरमपुरी, माणिक अवघडे आदींनी नेतृत्व केले.